मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायणी नमस्तुते। सुंदर असं हे ज्ञान संस्कार गुरुकुल अंबाजोगाई आमचे परमस्नेही असणारे श्री रामदेवजी मुंडे सर यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून ही सेवा आधार त्या ठिकाणी जी ऊसतोड कामगारांची मुलं असतील किंवा सामान्य कुटुंबातली विद्यार्थी असतील किंवा डोंगरपट्ट्यातले विद्यार्थी असतील यांच्यासाठी अगदी तन मनानं अगदी या अंबाजोगाईसारख्या सिटीमध्ये या ठिकाणी हे गुरुकुल आरंभ केलं आणि खरोखरच एवढेशे रोपं लावली गेली त्याचा वेलू गेला गगनावरी मला म्हणतात। त्या ज्ञान सरांनी सुरुवातीला कशा पद्धतीने सुरुवात केली या गुरुकुलची मला माहित नाही, परंतु आज त्याची वेळ मात्र अगदी अंबाजोगाईमध्ये सुद्धा नामांकित गुरुकुलापैकी एक आपलं या ठिकाणी गुरुकुल आहे आणि एवढे विद्यार्थी शिकत आहेत त्याचा मला खूप मोठा आनंद आहे। पण सरांचं कर्तव्य त्यांनी केलं, पण आता तुम्ही शिकत आहेत, तुमचं सुद्धा एक फार मोठं कर्तव्य आहे। फार सुंदर सुभाषितकारांनी चिंतन केलंय। सुभाषितकार म्हणतात, काकचेष्टाबक ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्प आहारी अल्प ग्रह त्यागी विद्यार्थी पंचलक्षण। सुभाषितकारांनी सांगितलंय विद्यार्थ्याने शिकत असताना ही 5 लक्षणं सांभाळली पाहिजेत। कशा पद्धतीनं? काकचेष्टा, विद्यार्थ्याचं शिक्षण घेत असताना कावळ्यासारखं ध्यान पाहिजे। जसं कावळ्याला एकच बुबुळ असतं पण तो दोन्ही बुबुळातून पाहतो, दोन्ही बाजूला पाहतो, तसं विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण घेत असताना काकचेष्टा कावळ्याप्रमाणे ज्ञानाचं अर्जन करावं। काकचेष्टा बक ध्यानम, ज्यावेळेस सर शिकवत आहेत किंवा अभ्यासक्रम चालू आहे आपला त्यावेळेस कसं ध्यान असलं पाहिजे विद्यार्थी शिकत असताना? बक ध्यानम म्हणजे बगळ्यासारखं। बगळा ज्यावेळेस ध्यान करतो त्यावेळेस त्या पाण्यातल्या माशांना वाटतं एखादा साधुईक आहे की, पण ज्यावेळेस तो ध्यान करत असतो असं वाटतं माशांना, पण ज्यावेळेस मासा जवळ येतो बरोबर तो मासा गिळंकृत करतो, खातो माशाला। तद्वत विद्यार्थ्यांना सुद्धा त्या बगळ्यासारखं ध्यान केलं पाहिजे अभ्यास करीत असताना। बक ध्यान श्वान निद्रा, सरांनी एका दिवशी उठवलं नाही अभ्यास करण्यासाठी किंवा आपण उठलो नाही, जाग नाही आली, पण आपलं अशी झोप पाहिजे कुत्र्यासारखी। श्वान म्हणजे कुत्रा। आपण जोपर्यंत शिक्षण घेत आहोत तोपर्यंत आपली अवस्था म्हणजे कुत्र्यासारखी पाहिजे। कधी उठायचंय आपल्याला? सकाळी 4 ला उठायचंय, 5 ला उठायचंय, 3 ला उठायचंय, संध्याकाळी 10 ला झोपायचंय, 9 ला झोपायचंय, 11 ला झोपायचंय। श्वान निद्रा तथैवच अल्प आहारी, अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे तो आहार आहे। जेवढा आपण आहार अल्प खाताल किंवा जेवढा शरीराला आवश्यक आहे तेवढाच खाताल, कारण जास्त आहार खाल्ला बुद्धी जड होते, कमी आहार खाल्ला शरीर कमकुवत होतं। त्याच्यामुळे शरीराला जेवढं आवश्यक आहे, कधी एक चपाती खायची, अर्धी चपातीची भूक ठेवून जेवलं पाहिजे, कारण शरीराला कमी जरी खाल्लं तरी सुद्धा शरीर निकृष्ट झालं तर अभ्यास करता येणार नाही, आणि जास्त जर खाल्लं तर अभ्यास करता येणार, झोप लागेल। मग बसल्या बसल्या विद्यार्थी बघा तुम्ही, तुमच्यात सुद्धा अशी बरीच झोपत असतील विद्यार्थी। म्हणून श्वान निद्रा तथैवच अल्प आहारी ग्रह त्यागी, घराचा तो तुमचा त्यागच आहे, घरदारून सोडून तर तुम्ही शिकतच आहात या ठिकाणी। म्हणून सुंदर असं या ठिकाणी शिक्षण सरांच्या माध्यमातून तुम्हाला घडत आहे, कारण हीच वेळ आहे आपल्याला, कारण जीवनामध्ये मिळालेली वेळ ही सर्वात महत्वाची आहे। गेलेली वेळ आयुष्यामध्ये सगळं पुन्हा पुन्हा मिळेल, पण आयुष्यामध्ये गेलेली वेळ पुन्हा मिळत नाही। म्हणून वेळेचं मोल ज्या व्यक्तीला कळालं आयुष्यामध्ये ती व्यक्ती अगदी शिखर उंचीची व्यक्ती तयार होऊ शकते। म्हणून आपण सुद्धा सरांचं खूप तुम्हाला सुंदर असं मार्गदर्शन आहे। एवढ्या जवळ असताना सुद्धा 6-6 महिने 2-2 महिने सरांची आमची भेट होत नाही, व्यस्त, कारण एकच ध्येय हाती घेतलेलं असतं की विद्यार्थी घडवणे, आणि त्यांनी खूप सुंदर अशी त्यांची बरीच शिकलेली विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर गेलेले आहेत, किंबहुना मोठ्या मोठ्या स्थानावर आहेत। त्याचं कारण एकमेव आहे, या ठिकाणी त्यांचा परिपूर्ण वेळ आपला विद्यार्थी घडवण्यासाठी देतात, पण त्याचं मोल आपण सुद्धा केलं पाहिजे। आपल्या गुरुकुलचं नाव फक्त आपल्या गावापुरतं मर्यादित, अंबाजोगाईपुरतं मर्यादित न राहता अगदी जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यातून विद्यार्थ्यांनी ओढ घेतली पाहिजे, आणि हे सगळं श्रेय तुमच्या सह सरांना आहे। पण मी सुद्धा एवढीच प्रार्थना योगेश्वरी मातेच्या आणि मुकुंदराज स्वामींच्या आणि भगवान शंकर आराध्य दैवताच्या ठिकाणी एवढीच प्रार्थना करेल की सरांना खूप खूप असं या ठिकाणी भगवंतानं सहकार्य करावं आणि तुम्हालाही सुंदर अशी बुद्धी द्यावी,
तुम्हाला जाता जाता एवढंच सांगू जाईल, सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस उठता पूर्व बाजूला सूर्य नमस्कार, ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस अगदी 2 मिनिटं 1 मिनिटासाठी सूर्याला नमस्कार करा. एखादं फुल व्हा, फुल नसेल तर मनातून फुल व्हा. तुमच्या बुद्धीमध्ये नक्कीच बदल होईल. ज्याची बुद्धी जड असेल त्यानं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकी गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप केला तर त्याच्या बुद्धीमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. एवढं बोलतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द थांबवतो.